हॅलो. आज आपण शिकूया डेरिव्हेटिव्हचा सेकंड पार्ट. त्याच्यामध्ये आपण बघूया की कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूया. तर सर्वात अगोदर आपण बघून घेऊ कंपोजिट मीन्स काय होते. कंपोजिट फंक्शन एका फंक्शनच्या आतमध्ये दुसरे फंक्शन असणे. साध्या भाषेत एका फंक्शन मध्ये दुसरे फंक्शन असणे इज नथिंग बट द कंपोजिट फंक्शन. आता आपण याचं एक एक्झाम्पल पाहू. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे if y is equals to sin of 10x आपल्याला म्हटलेलं आहे फाइंड dy by dx. त्याला सेम आपण डेरिव्हेटिव्ह तर तसाच काढतो जसा आहे तसा. आपण म्हणू v of y is equals to sin 10x आणि काढायचा आहे dy by dx. therefore म्हणू आपण डिफरंशिएट with respect to x. therefore इथे जसं with respect to x म्हटलं तर आपण लावतो ddx of this y is equals to ddx of this sin 10x. आता आपण बघू की रियल मध्ये डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा आहे बघून घेऊ. सर्वात अगोदर जर आपण पाहिलं तर आपल्याला sin 10x हे कंप्लीट दिसते. बरोबर sin 10x सर्वात अगोदर आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. आपण काढून घेऊ ddx ऑफ sin इज नथिंग बट द cos. तर sin 10x चा डेरिव्हेटिव्ह होईल आपला cos 10x. आणि याच्या जर आतमध्ये आपण पाहिलं sin 10x च्या आतमध्ये sin 10x च्या आतमध्ये जर आपण थोडस आतमध्ये पाहिलं तर आपल्याला एक 10x दिसते आपल्याला. तर त्याच्या आतमधला डेरिव्हेटिव्ह त्याच्या बाजूला लिहायचा इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ddx ऑफ 10x. बिकॉज आपल्याला फॉर्म्युला आहे बेटा ddx ऑफ sin ऑफ f ऑफ x इज इक्वल्स टू cos ऑफ f ऑफ x इनटू ddx ऑफ this f of x. तर तुम्ही फॉर्म्युला असा लक्षात ठेवलेला आहे sin x x इज नथिंग बट द f of x. तर फॉर्म्युला काय म्हणते sin of f of x चा डेरिव्हेटिव्ह cos of f of x means cos of 10x into ddx of f of x. f of x ची जागा आहे घेतली 10x नी. therefore डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 10x. therefore फायनल आन्सर होईल याचा cos 10x into 10x चा डेरिव्हेटिव्ह 10 constant बाजूला into ddx of this x. because 10 बाजूला आहे तर आपण डायरेक्टली म्हणू शकतो की 10x चा डेरिव्हेटिव्ह हा 10 होतो. therefore आपण डायरेक्टली 10 लिहून टाकायचा. तसंच फॉर एक्झाम्पल जर का 100x चा डेरिव्हेटिव्ह असेल तर 100, 2x चा डेरिव्हेटिव्ह 2, 100x चा, 500x चा 500 and so on. therefore आपल्याला 10 भेटला. तर therefore हा 10 जो आहे हा 10 येईल आपला फुल होता. आपल्याला भेटेल 10 cos 10x. तर आपल्याला भेटला dy by dx is equals to 10 cos 10x. हे झालं आपलं फायनल आन्सर. आता पुन्हा आपण थोडंसं वेगळं एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल आता y दिलेलं आहे आपल्याला sin of log x. sin of log x साठी v of same y is equals to sin of log x. therefore म्हणू आपण dy by dx काढायचा आहे. डिफरंशिएट with respect to x. आणि जसं डिफरंशिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हटलं तर आपण लिहू dy by dx is equals to ddx of this
साइन ऑफ लॉग एक्स. आता तिकडे काही असो, सर्वात पहिले कोण दिसते साइन. नेहमी म्हणायचं साइनचा फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस साइन, साइन इज नथिंग बट द कॉस. तर देयरफॉर इथे येईल कॉस ऑफ लॉग एक्स. आणि याच्या आतमध्ये जर पाहिलं तर आपला फॉर्म्युला आहे इनटू दिस डेरिव्हेटिव्ह ऑफ, आतमध्ये हा फंक्शन लपलेला आहे, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस लॉग एक्स. आणि याचं रिझन असं आहे बेटा, कारण आपल्याला फॉर्म्युला माहित आहे ddx ऑफ साइन ऑफ f ऑफ x is equals to cos of f of x into ddx of this f of x. आता फरक इतका झाला की मागाच्या एक्झाम्पल मध्ये f of x 10 होता, आता जो f of x आहे तो आपला log x झाला. therefore आपण ddx of इकडे log x लिहिला. is equals to फायनल आन्सर भेटेल आपल्याला cos of the log x into derivative of log x is nothing but the 1 by x, because since ddx of log x is equals to 1 by x, therefore आपल्याला भेटला cos of log x upon this x. तर हा झाला आपलं dy by dx. पुन्हा रिपीट करतोय बा, y is equals to sin of log x केलेलं आहे. साइनच्या आतमध्ये लॉग, आपण डायरेक्टली पाहिलं तर आपल्याला फक्त इथे साइन दिसते. आणि साइन जर पहिले दिसून राहिला तर आपल्या डोक्यात घंटी वाजली पाहिजे की साइनचाच फॉर्म्युला वापरायचा आहे. तर साइन ऑफ f of x इज नथिंग बट द cos of f of x into derivative of f of x. therefore आपण फॉर्म्युला यूज केला फक्त की ddx of sin of log x is nothing but the derivative of this sin is nothing but the cos of log x into ddx of जो आतमधला आहे तो, आणि समोर फॉर्म्युला यूज करून आपण हे आन्सर करायचं. ठीक आहे, नेक्स्ट आपण पुढील लेक्चर मध्ये बघूया याच्या पुढे.